आपल्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत. दादा, सोलापुरात आज फोनवर बोलतात, तुम्ही काय एवढं वैतागलं होतं? त्या गावाचं नाव सांगत नाही. एका गावामध्ये लोकांना विश्वासात न घेता, नोटीस न काढता एक मंदिर पाडलं गेलं. त्याबद्दल मी त्यांना म्हणत होतो की बा रस्त्यात ते मंदिर अडवायचं असेल तर मी स्वतः लोकांना कन्व्हिन्स केलं असतं, पण रात्री येऊन पाडायचं, लोकांना माहिती नाही, हे काय बरोबर नाही असं वाटतं. सर, जरांगेंच्या हिंगोलीच्या ह्याला आज प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. 288 जागा पाडायचं का काय करायचं 13 जुलैला ठरवणार आहे. नाही, मनोज जरांगे पाटलांना माझं वारंवार म्हणणं आहे, सरकार कुठेही मागे गेलेलं नाही. 10% आरक्षण दिलेलं आहे आणि नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि कुणबी सर्टिफिकेट मिळाल्याचे सगळे सोयऱ्यांना मिळालं पाहिजे. अधिसूचना काढलेली आहे. 8 लाखापैकी 6 लाख सूचना आणि दुरुस्त्या यांना टॅकल केलं गेलेलं आहे. मधल्या काळात लोकसभेच्या निवडणुकीमुळे 2.5 महिने सगळी यंत्रणा ही लोकसभेत लागली होती. आता अधिवेशन आहे. अधिसूचना जी निघेल, जी मनोज जरांगे पाटलांनीच ड्राफ्ट केलेली आहे, त्यांच्या सहकार्याने ड्राफ्ट केलेली आहे. मग आता त्याच्यापासून मागे जाता येणार नाही. ती अधिसूचना सगळ्या दुरुस्त्या वगैरे झाल्यानंतर जेव्हा मान्य होईल त्याला कुठेही ओबीसीला धक्का बसणार नाही आहे. त्याच्या कारण 2017 साली माननीय देवेंद्रजींनी रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन नाही नावाचा जो कायदा केला तो, आणि ही सगळे सोयऱ्याच्या दृष्टीने आहेत, काही फरक नाही. त्यांची मागणी एकच आहे की कुणबी आणि मराठी एक आहेत. हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, पुणे गॅझेट असेल, अशी सरसकट मागणी त्यांची नाही आहे. आजही त्यांनी ती वधवून दाखवली. नाही, त्यांची मागणी मग अधिसूचनेवरून ते पुन्हा मागे जाते असं म्हणायला लागेल. अधिसूचना जर सरकार मान्य करायला तयार असेल, फक्त सरकारचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाजाला नीट विश्वासात घेऊ. हरकती सूचना ज्या आहेत ती लिगल प्रोसिजर आहे ना, प्रशासनिक प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली होती. अधिसूचनेमध्ये त्यांनी लिहिलं आहे, त्यांच्या सहकार्याने ती अधिसूचना रात्रभर 10 वेळा करेक्ट केलेली आहे. यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की बा कुणबी दाखला एकाला मिळाला तर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे रक्तसंबंध. मग रक्तसंबंधाचा कायदा आपल्याकडे 2017 पासून आहे. तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं की तुमच्या मुलाला मिळालं पाहिजे, पुतण्याला मिळालं पाहिजे, पुत्रीला मिळालं पाहिजे. हा कायदा व्हेरिफिकेशन न करता त्यांना व्हॅलिडिटी द्या. आता 2017ला देवेंद्रजीने केलं, त्यामुळे ओबीसीला त्याच्यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही. 13 जुलै जी मुदत दिली आहे त्याच्या आत होईल हे? नाही, असं आहे, सोमवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक लागली आहे. आत्ताच मला मेसेज आला, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लागली आहे. ती कधी लागली आहे? 8 तारखेला लागली आहे. तर त्याचाच अर्थ काही ना काही योग्य मार्ग निघावा यासाठी ही जी त्रिमूर्ती आहे, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा, यांचे अगदी सगळ्या प्रकारचे प्रयत्न चाललेले आहेत की याच्यामध्ये ओबीसी समाजाला असुरक्षित वाटू नये, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी हे तिघे प्रयत्न करत आहेत. हैदराबादला शिंदे समिती चालली अभ्यासाला, परत एकदा उशीर होतोय पाठवायला? असं नाही, ते सारखं काम करते, सारखं रोज पेपरला दिलं पाहिजे असं काही नाही. शिंदे समिती कधी बरखास्त झाली नाही, त्याला वेळोवेळी एक्सटेन्शन मिळाली, ती सारखं काम करते आहे. त्या असं आहे की अख्ख्या मराठवाड्यामध्ये एक पण नोंद सापडत नव्हती. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मला माहिती आहे ना, ते मला कुणबी दाखला मिळत नाही इथून आंदोलन सुरू झालं. मग करता 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 आता जवळजवळ काही लाख, आता मला माहीत नाही लेटेस्ट फिगर, काही लाख नोंदी सापडल्या. एक नोंद सापडली की जवळजवळ 200-300 जणांची सोय होते. मग कारण ती वंशावळ देतं ना सगळी, आणि त्यामुळे सरकारने काहीच केलं नाही, शिंदे कमिटी काही करत नाही असं म्हणणं बरोबर. लोकसभेला भाजपचं बरंच मोठं पाणीपत झालं, तर विधानसभेला ही झटका बसू शकते. मी आता तेच म्हटलं की सोमवारी सर्वपक्षीय बैठक आहे आणि ही त्रिमूर्ती, याच्यामध्ये सर्वांना न्याय मिळेल, कोणालाही दुःख होणार नाही, कोणालाही असुरक्षित वाटणार नाही, अशी काळजी घ्या. याचा फायदा घ्यायचा प्रयत्न महाविकास आघाडी करते. जरांगेंचा फायदा जसा लोकसभेला झाला. पॉलिटिकल पार्टी काय करतील हा त्यांचा विषय आहे. तरी हे होते चंद्रकांत दादा. त्यांनी सांगितलेले मनोज जरांगेंची जी मागणी आहे त्याच्यावर सरकार काम करते आणि 13 जुलैपर्यंत याच्यासाठी 13 जुलैपर्यंत काय जो निर्णय द्यायचा आहे त्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीत त्याचा निर्णय घेतला जाणार. कॅमेरामन अजय देशपांडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.